नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि चला आजचा ब्लॉग चालू करूया. आणि चला आज मी जरा खुश आहे कारण एक प्लॅन आमचा फिक्स होतोय. थंडी आहे, लोणावळ्याला वगैरे जायचं कुठेतरी. तर आज तो प्लॅन काय ते फिक्स होईल किंवा कॅन्सल होईल, काहीतरी होईल. तर चला जाऊया, आज कामावरती जातोय मस्तपैकी. चला निघालो. आणि कसं लेट झालं, दादाची इथं जास्त वेळ थांबलो म्हणून. तर चला हे बघा, तुझा किती आहे? तुझा किती आहे? माझा 3x आहे. 3x मध्ये भावानो बिल्डिंगच्या रूम दिसतो. ह्याच्या 6 6 बघा. आपण काय चाललंय स्नॅपचॅटला बघा ना किती होतं. स्नॅपचॅट बघायचा चला. आणि तुम्हाला भावानो याच्या व्हिडिओचं सांगायचं आहे. याची व्हिडिओ दाखवतो एक, त्याचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. सध्या आपल्या हे करूया. ओ भाई, पूर्ण रूम मध्ये गेला तर. 33 माझ्यात किती जाईल? 33 पण होतो. अरे भाई किती दाखव ना. तुझ्यात पण तेवढाच जाईल. एक फोटो घेतो ना. भाई बिल्डिंग में क्या चले, मेरे को सब दिख रहा है. ना हे स्नॅपचॅट मध्ये, बिल्डिंग में हे स्नॅपचॅट वाला आहे. वो बिल्डिंग में क्या चलो. आता व्हिडिओ दाखवते, व्हिडिओ दाखव भावना. याची व्हिडिओ ती डॅनी वाली रे. हे काय दाखवते? डॅनी वाली व्हिडिओ दाखव. हा आवाज करू ते ब्लूटूथ काढून दाखव. नाही कशावरती पण दाखव, पण दाखव. व्हिडिओ बघा, डॅनीला फॉलो करतो. डॅनी काय नाही, डॅनी माहिती. व्हिडिओ बघा आता. सॉरी रील बघा भावानो, डेंजर एकदम. गाणं मी टाकेन तुमच्या मागे. तर आता तुझा इंटरव्ह्यू घेतो मी. भावा तुला ही रील बनवायची कशी सुचली? मी रात्री या आपण तिकडे बसून घ्या इंटरव्ह्यू. आता टेकवला असता हा. हे बघा, हे आमचे राहुल सर आहेत. एक्सपोला जाऊन आलेत काल, 1 करोड घेऊन आलेत. आता इथे बसून तर आता आम्ही आता इंटरव्ह्यू घेतो. म्हणजे त्याला ही कशी सुचली ही व्हिडिओ बनवायची. आणि मी बाकीच्या सगळ्या व्हिडिओ बघितल्या. म्हणजे कोण नाचतोय, पण म्हणजे कोण त्याच्यासारखा करतोय आयडी वगैरे घालून. पण इथे भाई काहीतरी वेगळं केलं आहे. म्हणजे घरचे कपड्यांचं वगैरे यूज करून बनवलेलं आहे. तर मी सगळ्या रील बघितल्या. पण त्या रीलमध्ये ना म्हणजे असं काय काय त्यांना हेडफोन लावून खाली लिहितोय मी इन पब्लिक माय माइंडसेट किंवा म्हणजे माझ्या आतमधले विचार काय, म्हणजे काहीतरी युनिक विचार केला बाबा. तर मी बोललो सगळे ते डान्सच करतात. व्हिडिओ कशी ते हाय गाण्याचीच आहे, सगळे डान्सच करतात. असं नाही तसं डान्सच करतात. संध्या मॅडम आले जाऊन. आमच्या मॅडम बघा जेवून आले. आता एंटरप्राइजेसच्या हेड आहेत मोठे. त्याचा इंटरव्ह्यू घेतो. त्याचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ दाखवतो वरती आला. तर सगळ्यांनी विचार केला की सगळीकडे डान्सच करतात स्टेपवर. त्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी करूया. म्हणजे मी काय केलं की सासूबाई मॅक्सिमम दाखवली, ती डान्स करते. म्हणजे त्यांनी पंडितने ते जे काय केलं आणि ते RJ म्युझिक तो त्यांनी ते बॅकग्राऊंड साऊंड वगैरे दिलं त्यांना. त्याच्यामुळे ते गाणं अजून पॉवर झालं आहे. तर मी बोललो हे आपण करून बघूया. तर मग संध्याकाळी मी आणि आतापर्यंत किती व्ह्यू गेलेत त्याला? आता 3000 व्ह्यू झाले. मी सकाळी टाकले अशी काहीतरी 1-2 तास झाले असतील. त्याला गेलेत काहीतरी 2-3 हजार गेलेत व्ह्यू. आम्ही उद्या सकाळी पण, उद्या पण दाखवतो तुम्हाला. नाही उद्या नाही, सोमवारी दाखवतो. मला वाटतं मिलियनपर्यंत जाईल व्ह्यू भाई. तर बघूया. गेली तर चांगली गोष्ट नाही गेली तरी की आपण प्रयत्न केला. होप सोडत नाही, होप सोडत नाही. ठीक आहे चला. अजून काय बोलायचं? अजून मला बोलायचं की जर तुम्हाला अजून काय इंटरेस्टिंग बघायचं असेल मला माझ्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला काय अजून बघायचं असेल डान्समध्ये मी नक्की करेल. मी रील्सची हे देतो, डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. रील्सची लिंक टाकली. आणि तुम्हाला जर अजून काय वाटलं तर आपण त्याच्यामध्ये वेगळे चेंजेस करू आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवू तुमच्यापर्यंत. तर सपोर्ट राहू दे, असा कायम सपोर्ट राहू दे. अजून लोक भेटताय.
सगळे ऑफिस मध्ये सगळे इकडे तिकडे फिरतात काम काय आता 4ला सुट्टी दिवसामुळे आता काय ऑफिस. अरे आज सॅटरडे तास काम करून लगेच जायचं घरी निघायचं. आणि भावांनो आम्ही आणि मयूर उद्या जाणार आहे पिकनिकला. तर तुम्हाला उद्या सकाळी मॉर्निंगला पण एक व्ह्यू दाखवतो मस्त एकदम. मी तर पहिल्यांदा जातो आणि गाडीवरून जातो त्याच्यामुळे वेगळा एक्सपिरियन्स घेणार आहे. तर चला आणि आजचा ब्लॉग म्हणजे याचा इंटरव्ह्यू इथे संपवतो. चला बाय बाय. तो मिल गया हमको कंटेंट में. एक मिनट वो काय आहे काय मॅडम. हो स्वामींचे पानते आहेत. हे जरा व्हिडिओ काढ मी पाया पडून येतो मग तू व्हिडिओ काढ. मित्रांनो आम्हाला इथे भेटलेले आहेत स्वामींचे पादुका आणि ते लोक गाडीतून कुठे म्हणजे कोणत्या तरी दुसऱ्या मठात घेऊन जात होते की कोणाच्या तरी घरी घेऊन जात होते. तर आम्हाला आधी गर्दी दिसली होती पण काय होतं ते माहिती नव्हतं. पण जेव्हा आमच्या ऑफिसच्या मॅडम वगैरे आल्या होत्या तेव्हा आम्हाला समजलं की तिथेच पादुका आहेत. म्हणून आम्ही पाया पडायला आलो आहे आणि छान वाटलं जरा पाया वगैरे पडून. चला श्री स्वामी समर्थ. आम्ही मागापासून विचार करत होतो ऑफिसमधून सुटलो. ऑफिसचं काम झालं काम हा माझा मोठा व्हॅन आहे. रोज भेटतो मला रोज बोलतो. सबस्क्राईब करला आहे. ओके थँक्यू भावानो. मित्रांनो मी चाललो आहे कोणाच्या तरी हळदीला. मम्मीचा कोणतरी नातेवाईक आहे. मी तर अजून त्यांना काय बघितलेलं नाही. तर चला जाऊया आता. मम्मीबरोबर कोण नाही तर मी चाललो आहे. तर चला. आधा घंटा आणि ज्याच्या घरी हळद होती त्याच्या घरी हे लवबर्ड्स होते भावांनो. मी त्याच्याबरोबर खेळत बसलेलो. हळदीला तर काय माझ्या कोण ओळखीचं नव्हतं आणि मम्मी गप्पा मारत बसली होती त्यांच्याबरोबर. त्यांच्या जे ओळखीचे होते ते आणि मी आपल्या यांच्याबरोबर खेळत होतो. गप्पा वगैरे मारून झाल्यावर आम्ही गेलो बाई जेवायला बघतो तर बिर्याणी होती बाई. आपलं फेवरेट आहे. चिकन बिर्याणी घेतली, रायता घेतला आणि मस्त आहे की गेलो पण काहीतरी फायदा आला मित्रांनो. आणि बघतो मित्रांनो हे जे 3 पोरं दिसतात ना 4 पोरं त्यांच्या पण कोण ओळखीचं नाही आहे. म्हणजे ते लोक पण बाहेरूनच आलेले माझ्यासारखे. पण माझे कोणतरी रिलेटिव्ह होते पण यांच्या कोणच ओळखीचे नव्हते. हे फक्त जेवायला आले होते. तिकडे बाहेर बसून प्लॅनिंग करत होते. पहिली एक प्लेट आण त्याच्यानंतर बघूया. आणि भावांनो यांच्यातल्या ठिकाणी जाऊन प्लेट पण आली. आणि बघा इकडे बसले जेवायला. अरे इधर क्यों खा रहे ऐसा बोला. उधर जा भावांनो या पोराचा कॉन्फिडन्स आवडला मला. म्हणजे तो मलाच सांगतोय की मनीष दादाचं लग्न आहे ना आणि मला माहितीच नाही कोणाचं लग्न आहे. आणि त्यामुळे मी स्वतःवरती हसवतो. नंतरला मी आलो इकडे बघा काय नाश्ता बघायला असतं ते पण तरी. मस्त वाजवतो. अरे तुझ्या बाजूला की नाही वाजीव जायला वाजीव. काय नाही सांगतोय घरी निघालो आम्ही. नवरा काय बघितला नाही. आम्ही गेलो वरती थोडं काहीतरी प्यायलो ज्यूस. परत खाली आलो जेवलो नाश्ता ते बघितला आणि आता निघतोय घरी. येताना बसने आलो. कंटाळा आला मला. उलटी सारखं होतं ना मला.
अरे हे इकडे झुडिओ मी बघितलं ताईला दाखवायला पाहिजे. इकडून तर दिसतंय की समोरच आहे. तुम्ही आलेली हा मग इकडच्या याला आलेली. ते जाणार होती ना गोव्याला. हो नो, इकडे झुडिओ आहे. मला तर माहितीच नव्हतं. इकडे आलेली ती. ठीक आहे, ते पण आलेली. आता आम्ही जातो सध्या घरी. चला मेट्रोने. मित्रांनो मगाशी ही 9 माळे उतरायला तयार होती आणि आता बघा हे एवढीशा शिड्या नाही चढत आहे. आता जेवली ना, जेवल्यावर पोट भरलं. पण कधी कधी आयुष्यातनं चालणं पण चांगलं असतं. खूप साऱ्या गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा होतात. तिला सांगा, खूप गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा होतात. मी पण चुकतो, माणूस चुकतो, माहिती आहे मला ओरडते. आम्हाला त्या साईडच्या प्लॅटफॉर्मला जायचं होतं, आम्ही आलो या साईडला. मी काय रोज रोज येते इथे. चल, तू बोललीस का नाही मग तिकडे जायचंय? काय बोलली? हां ठीक आहे, चल आता. हसतेस काय? चला, चुकीला माफी नाही. परत तुझ्याबरोबर येणार नाही. काय नाही. त्याच्यानंतर आम्ही मग मेट्रो पकडून आलो अंधेरी स्टेशनला. अंधेरी स्टेशनवरून लोकल पकडले आणि आम्ही आलो घरी. त्याच्यानंतर माझा मोबाईल स्विच ऑफ झाला भाऊने. त्याच्या पुढचा व्हिडिओ मी दाखवू नाही शकत आहे. तर आजचा ब्लॉग एवढाच आहे. तर बाय बाय, गुड नाईट. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.